नमस्कार. एम.एच. परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व भावी प्राध्यापकांचं मनापासून स्वागत. आज आपण एक असा विषय बघणार आहोत जो फक्त महत्त्वाचाच नाही तर आपल्याला हमखास गुण मिळवून देणारा आहे, आणि तो म्हणजे संशोधन प्रक्रिया. तुम्ही पहिल्यांदा तयारी करत असाल किंवा पुन्हा प्रयत्न करत असाल, हा विषय दोघांसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर मग ही संपूर्ण संकल्पना एकदम सोप्या आणि आपल्या मराठी भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी आपण थेट परीक्षेच्या मुद्द्यावर येऊया. आपल्या सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न हाच येतो की अरे ह्या एका टॉपिकवर म्हणजे स्टेप्स ऑफ रिसर्चवर एम.एच. सेट परीक्षेत नक्की प्रश्न येतात तरी किती? आणि याचं उत्तर आहे साधारणपणे 2 ते 3 प्रश्न. आता याचा सरळ अर्थ काय होतो माहितीये? तब्बल 4 ते 6 गुण. विचार करा, हे गुण म्हणजे आपल्या अगदी हातातले आहेत. फक्त एकच करायचंय, संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायची आणि ह्या सगळ्या टप्प्यांचा क्रम तो बरोबर लक्षात ठेवायचा. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं आपल्याला अजिबात परवडणारं नाही. आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण हा संपूर्ण विषय 4 भागांमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात आधी परीक्षेसाठी संशोधनाचं महत्त्व काय आहे, मग संशोधन प्रक्रियेचा एक संपूर्ण रोडमॅप बघूया. त्यानंतर प्रत्येक टप्पा, त्याची संकल्पना आणि उदाहरणं पाहू, आणि हो, सगळ्यात शेवटी एक सारांश आणि हा क्रम लक्षात ठेवण्यासाठी एक जबरदस्त ट्रिक सुद्धा आहे. चला तर मग आपल्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. एक गोष्ट इथे पक्की लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट बेस्ड अभ्यासाचा हाच तर फायदा असतो. एकदा का संकल्पना आपल्या डोक्यात फिट बसली ना, की परीक्षेत प्रश्न कितीही फिरून विचारू देत, आपलं उत्तर कधीच चुकणार नाही. आता बघा, रिसर्च हा शब्दच किती इंटरेस्टिंग आहे. याची जर आपण फोड केली तर री म्हणजे पुन्हा आणि सर्च म्हणजे शोधणे. याचाच अर्थ काय, तर जे ज्ञान आधीपासून अस्तित्वात आहे त्याची पुन्हा एकदा तपासणी करणे किंवा मग काहीतरी नवीन ज्ञानाचा पद्धतशीरपणे शोध घेणे. ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे एखादं तथ्य किंवा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी खूप संयमाने अभ्यास आणि तपास केला जातो. म्हणूनच संशोधनाला कधीच एक कंटाळवाणी किंवा किचकट प्रक्रिया समजू नका. खरे तर ही एका रोमांचक शोधयात्रेसारखी आहे. ज्ञानाच्या अथांग सागरात डुबकी मारून काहीतरी नवीन मोती शोधून काढण्याचा हा एक भन्नाट प्रवास आहे. चला मग आता ह्या आपल्या शोधयात्रेचा नकाशाच पाहूया. हा रोडमॅप आपल्याला संशोधन प्रक्रियेच्या प्रत्येक वळणावर अगदी अचूक मार्गदर्शन करेल, म्हणजे आपण कुठेही भरकटणार नाही. आता या स्लाइडवर जे दिसतंय ना, ते आपल्या आजच्या संपूर्ण विश्लेषणाचं केंद्र आहे. ही आहे संशोधन प्रक्रियेची 8 टप्प्यांची आकृती. एक गोष्ट इथे आवर्जून लक्षात घ्या, ही प्रक्रिया काही सरळ रेषेत जाणारी नाही, तर ती चक्रीय आहे. म्हणजे काय, तर 8वा टप्पा संपल्यावर अनेकदा त्यातूनच नवीन प्रश्न तयार होतात आणि हे ज्ञानाचं चक्र पुन्हा नव्याने सुरू होतं. ठीक आहे, तर प्रत्येक टप्प्यात आपण आता खोलात जाणारच आहोत, पण त्याआधी हे 8ही टप्पे एका नजरेत बघून घेऊया. चला, पहिला समस्या ओळखणे, दुसरा साहित्याचा आढावा, तिसरा गृहीतक मांडणे, चौथा आराखडा निवडणे, 5वा नमुना निवडणे, 6वा माहिती गोळा करणे, 7वा माहितीचे विश्लेषण आणि 8वा अहवाल लिहिणे. हा क्रम परीक्षेच्या दृष्टीनं खूप खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तर आता प्रत्येक टप्प्याला आपण विस्तारानं आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया. इथून पुढचा प्रत्येक मुद्दा हा थेट परीक्षेतील प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवूनच बनवला आहे, त्यामुळे पूर्ण लक्ष द्या. पहिला टप्पा, समस्या ओळखणे. बघा, प्रत्येक संशोधनाचा पाया हा एका प्रश्नावर किंवा समस्येवर अवलंबून असतो. ही पहिली पायरीच आपल्या संपूर्ण संशोधन प्रकल्पाची दिशा ठरवते. म्हणजे जर आपला प्रश्नच स्पष्ट नसेल तर पुढची सगळी मेहनत वाया जाऊ शकते, नाही का? यानंतर येतो अत्यंत महत्त्वाचा दुसरा टप्पा, तो म्हणजे साहित्याचा आढावा. याचा साधा अर्थ आहे की आपल्या विषयावर याआधी कोणी कोणी आणि काय काय काम केलं आहे हे तपासणं. हे केल्याने 2 मोठ्या गोष्टी होतात. 1, आपण आधीच झालेल्या कामाची पुनरावृत्ती टाळतो, आणि 2, आपल्याला रिसर्च गॅप सापडते, म्हणजे अशी जागा जिथे अजून काम व्हायचं बाकी आहे. टप्पा तिसरा, गृहीतक किंवा हायपोथिसिस मांडणे. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गृहीतक म्हणजे आपल्या संशोधनाच्या संभाव्य उत्तराविषयी आपण लावलेला एक हुशारीचा अंदाज. हे एक तात्पुरतं विधान असतं, जे खरं आहे की खोटं हे आपण आपल्या संशोधनातून सिद्ध करायचा प्रयत्न करतो. चौथा टप्पा आहे संशोधनाचा आराखडा निवडणे, ज्याला आपण रिसर्च डिझाईन असंही म्हणतो.
हा आपल्या संशोधनाचा संपूर्ण ब्लूप्रिंट असतो, अगदी एखाद्या इमारतीच्या आर्किटेक्टच्या प्लॅनसारखा. यात माहिती कुठून गोळा करायची, कशी गोळा करायची, तिचं विश्लेषण कसं करायचं, या सगळ्याची रणनीती ठरलेली असते. आता येतो 5वा टप्पा, नमुना निवडणे म्हणजेच सॅम्पलिंग. समजा आपल्याला पुण्यातील कॉलेज विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शॉपिंगच्या सवयींबद्दल अभ्यास करायचा आहे. मग प्रत्येक विद्यार्थ्याला भेटणं तर शक्य नाहीये. म्हणून आपण काय करतो, तर त्यांचं प्रतिनिधित्व करणारा एक छोटा गट निवडतो. याच गटाला सॅम्पल किंवा नमुना असं म्हणतात. 6वा टप्पा आहे प्रत्यक्ष माहिती गोळा करणे. आणि यात 2 मुख्य प्रकार आहेत, ज्यावर परीक्षेत हमखास प्रश्न येतो. पहिला प्रायमरी डेटा, जो संशोधक स्वतः पहिल्यांदाच सर्वेक्षण, मुलाखती किंवा प्रयोगातून गोळा करतो. आणि दुसरा आहे सेकंडरी डेटा, जो आधीच कोणीतरी गोळा केलेला असतो, जसं की सरकारी अहवाल किंवा इतर संशोधकांचे शोधनिबंध. 7वा टप्पा, माहितीचे विश्लेषण. आत्तापर्यंत जी आपण कच्ची माहिती म्हणजे रॉ डेटा गोळा केलाय, त्याला अर्थपूर्ण बनवण्याची ही प्रक्रिया आहे. इथेच आपण वेगवेगळ्या सांख्यिकीय तंत्रांचा वापर करतो आणि आपलं जे गृहीतक होतं ना, त्याची तपासणी करतो. आणि मग कुठेतरी निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि मग येतो शेवटचा 8वा टप्पा, अहवाल लिहिणे. आपण जे काही संशोधन केलं, त्याची संपूर्ण प्रक्रिया, त्यातून मिळालेले निष्कर्ष आणि त्याचं महत्त्व, हे सगळं औपचारिकपणे लिहून काढणं. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यातूनच आपलं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचतं आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. तर हे होते संशोधनाचे 8ही टप्पे. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि फायद्याच्या भागाकडे आलो आहोत. एवढा सगळा क्रम परीक्षेच्या वेळी अचूकपणे कसा आठवायचा? चला, एक सोपी पण एकदम जबरदस्त ट्रिक पाहूया. ही स्लाइड नीट बघा. ही आहे आपली मेमरी ट्रिक, ILHDSCAW. चला प्रत्येक अक्षराचा अर्थ समजून घेऊया. आय म्हणजे आयडेंटिफाय प्रॉब्लेम, L लिटरेचर रिव्ह्यू, H हायपोथेसिस, D डिझाइन, S सॅम्पल डिझाइन, C कलेक्ट डेटा, A ॲनालाइज डेटा आणि W म्हणजे राईट रिपोर्ट. परत एकदा म्हणूया, ILHDSCAW. बघा, ही शॉर्टकट की तुम्हाला परीक्षेच्या वेळी नक्कीच आठवणार. क्लिफर्ड वुडी यांचं ही वाक्य बघा. आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो त्या सगळ्याला किती सुंदरपणे एकत्र बांधतं. ते म्हणतात की संशोधन म्हणजे काय, तर समस्यांची व्याख्या करणे, गृहीतके मांडणे, माहिती गोळा करणे, तिचं विश्लेषण करणे आणि निष्कर्ष काढणे. आपण शिकलेल्या 8 टप्प्यांचा हाच तर आत्मा आहे. तर आपण संशोधन प्रक्रियेचे 8ही टप्पे व्यवस्थित समजून घेतले आणि ते लक्षात ठेवण्याची ट्रिकही पाहिली. आता खरा प्रश्न हा आहे की या ज्ञानाचा वापर करून आपल्या तयारीचा पुढचा टप्पा काय असेल, यावर नक्की विचार करा आणि जोमाने तयारीला लागा. तुमच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा.